ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गिरिजी महाराज की, सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की, गुरु पांडुरंग दादा महाराज की, श्री समर्थ महाराज की, बजरंग हनुमान सब संतन की। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकदिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, काशे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाईचा, सकळही तुम्ही भागी की सवात म्हणे दिवा, स्थिर नाही, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, महायोग तिथे तटे भीमरथामरम पुंडरीकाय जातो मुनींद्रये, समागत तिष्ठांत मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, दयाने सदा वास नामात केला, दयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम, गुरुपदम मंत्र गुरुवाक्य मोक्ष गुलम गुरुकृपा, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशमालंदी वल्लभं, वचन ऐका कमलापती माझी, रंकाची विनंती कर जोडी, पोकटे काळी आपण असावे जवळी, ओम नमो ज्याच्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा दिवा तुळशी, गणेश सकल अर्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी ज्योती, कैलास राणा शिवचंद्रमौळी, इंद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवी न शंभो मज कोण तारी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकदिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. पांडुरंगाचा जो सगुण लीला विग्रह आहे त्या स्वरूपाचं त्यांना जे दर्शन झालं त्याचं वर्णन करतात. ज्याला जसं दर्शन झालं भगवंताचं त्या त्या पद्धतीनं संतांनी वर्णन केलेलं आहे. सगळ्यांना तर काय सारखं दर्शन होत नाही. प्रत्येकाचा ज्याचा जसा अधिकार असेल, ज्याचं जसं उपास्य असेल
त्या पद्धतीनं संतांनी अंतःकरणातला भाव प्रगट झाला, बाहेर आला तो अभंग रूपाना. अभंग म्हणजे काय असतं? आपण समजा काही सांगायचं असलं अंतःकरणातलं तर शब्दाच्या द्वारे बाहेर पडतं ना. तसे अभंग अनुभूती भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन झालं त्यांना आणि ते लिहून ठेवल्यामुळं मग आपल्याला ते अभंग भगवंताचं स्वरूप असं राहतं बा. आपल्याला निदान परोक्ष ज्ञान तरी व्हावं. त्यांचं अनुभव बाहेर आला पण आपल्याला निदान ऐकायला जरी मिळालं भगवंताचं स्वरूप असं असतं बा. कसं म्हणले राजस, राजस म्हणजे सुशोभित, राजस सुकुमार, नाजूक, मदनाचा पुतळा. सगळं ते भगवंताचं माऊलीनं वर्णन केलं ना. स्वगत सच्चिदानंद मिळो सत्वगुणाने विनली रे, कानोबा तुझी घोंगडी सांगली. त्याची घोंगडी कशी आहे तिचंच वर्णन जगद्गुरु तुकोबारा इकडे करतात. स्वरूप, स्वगत, सत, चित, आनंद. स्वगत सचिता आनंद मिळवणी सत्व गुणाने विनली रे, कान्होबा तुझी घोंगडी सांगली. षडगुण गोंडी श्याम सुंदरा शोभली रे, कान्होबा तुझी घोंगडी. आपली घोंगडी कशी तिचं वर्णन केलं आणि भगवंताच्या स्वरूपाचं षडगुण गोंडी तेच पांडुरंगाचं वर्णन इकडे करतात. भगवंता तुझं स्वरूप राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. सूर्य चंद्राच्या प्रभा लुपून गेल्या त्या भगवंताच्या तेजामध्ये. भगवंताचं तेज आपल्याला काय आता देवानं दाखवलंय अर्जुनाला. एक आईला दाखवलं आणि एक मार्कंड्याला दाखवलं. भगवंताचं हे रूप पाहिलं ना कोणतं चंद्र सूर्य चंद्राच्या प्रभा लुपून गेल्या त्या भगवंताच्या त्या मूळ स्वरूपात. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो जापानी 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 जापानी. आणि अगोदर म्हणतो तर मला तो विश्वरूप दाखव, मला तो विश्वरूप दाखव म्हणले, मला पाहायचंय म्हणे. आणि दाखवल्यावर नको रे बाबा म्हणली, जापानी म्हणजे आवरून घे, आवरून घे आवरून घे तुझ्यावाला. किती वेळा म्हणला जापानी जापानी जापानी. त्यावर पावाना ना ते सगळं गिळून राहिलं ना हा बाबा फार सगळं सैन्य सगळं सगळं त्याच्यावाला ते आणि आपल्या आईला दाखवलं माती खाली त्यावेळेस. आई ग आई मी खाली माती, बळीराम दादा खोटं बोलतो खोटं बोल. ती मारावया तिने उगारिली काठी. 14 भुवन दाखवले ना त्यांना. मग तिला कळलं अरे हा आपला पोरगा नाही म्हणले. हा काय आपला आता ब्रह्मांड नायक की म्हणली. पण भगवंतानं परत माया टाकली. भगवंताचा स्वरूपात चंद्र सूर्याच्या प्रभा लोपून गेलेत. आता भगवंत म्हणलेच ना गीतेमध्ये, या बोलविल्या वेद बोले
म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण हले जगाते चालविता. ते काय सामान्य शक्ती आहे का देवाची? आपलं जे बोलणं सगळं चाललंय कोणाची सत्ता? त्याची सत्ता आहे ना. सूर्य कोणाच्या सत्यानं चालतोय म्हणले? माझ्या सत्यानं चालतोय. तो काय असं कधी म्हणत नाही एखाद्या दिवशी मला कटाळा आला जाऊ दे आता. वेळेवर उगतोय, वेळेवर मावळतोय. तो होतंय असं कधी मागं पुढं? पंचमास होतो एवढे करेक्ट येते, तो काय कुठं जाईन का? बाबा म्हणायचं देव काय काळ्या पाण्यावर गेला का मग आता? हे चंद्र सूर्य ज्या प्रभा आहे आपल्याला पावत नाही, याच त्याच्यामध्ये लोकून गेले भगवंताच्या स्वरूपात. राजा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोकल्या, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, रुळे माळ कंठी वैजयंती. आणि कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे, चंदनाची उठी अंगास लावली, ज्याच्या कंठात वैजयंती माळा डोलत आहे. परवा आपला विषय झाला ना, कौस्तुभ म्हणण्याचा विषय झाला ना. भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभ, कौस्तुभ मणी कुठं होता? विषय थोडा राहिला. कौस्तुभ मणी कुठं मिळाला होता तो? सांगते मी कोणाला? कौस्तुभ मणी पारिजात कासुरा. मंगल मध्ये ऐकले का तुम्ही? मंगल लग्नाचे मंगल असतं का मध्ये? आता लग्न व्हायलाच नाही कोणाला. कुठं लक्ष सगळं लक्ष इकडेच राहत. भावी सद्गुरूंचे पदांबुज धरा, चित्ती स्मरा आदरे. तो ब्राह्मण मोठमोठ्यानं म्हणतो. समुद्र मंथातून निघालेला आहे तो. कौस्तुभ मणी पारिजात कासुरा. त्याचे मंगलाष्टकामध्ये आहे ती सगळी काय काय सगळ्यांची नाव आहे. समुद्र मंथातून निघालेला आहे. पण आता इथं वैजयंती माळ आहे भगवंताच्या गळ्यामध्ये. वैजयंती माळेचा विषय आपण तेच पाहिला, ज्याला मुक्ती प्राप्त होत्या. समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता. स्वरूपता मुक्ती ज्याला प्राप्त होती त्याला ते भगवंत सारखं स्वरूप प्राप्त होतं ना. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. त्या भक्ताला चतुर्भुज स्वरूप प्राप्त होतं देवासारखं. आता स्वरूपता म्हणजे जसं ती तसं. आणि मग त्या वैकुंठामध्ये जर स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली, सगळे भक्तांना देवासारखे सगळे दिसायला लागले, देव कसा वेगळा ओळखायचा? तिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे मायाचा कवना ओवाळू. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारी. पण म्हणले वैजयंती माळ गळा. ही वैजयंती माळ ज्याच्या गळ्यात येतो भगवान परमात्मा श्रीवत्सलांछन. हे काय देवानं कोणाला दिलं नाही ना. भृगु ऋषीनं लाथ मारली होती ना भगवंताच्या हृदयामध्ये, त्याची खून म्हणून श्रीवत्सलांछन. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछन, विष्णुदास नामायाने दावी लिखून. नामदेवराय म्हणले हा पांडुरंग आहे, हा भगवान परमात्मा आहे का? वैजयंती माळा आहे ना,
स्वरूप दिलं देवानं, पण हे नाही ना दिलं. खून म्हणून ठेवली स्वतःकडे तेवढी वैजयंती माळा आणि श्रीवत्सलांचन. ज्याच्या कंठात वैजयंती माळा डोलत आहे, मस्तकावर मुकुट, कानात कुंडली, येणे करून श्रीमुख शोभले आहे. जणू काय सर्व सुखाचा रस करून ती श्रीमुख केलेली आहे. रस कोणता रस या? बरेच रस आहे. म्हणजे ह्या सगळ्या सौंदर्याचा रस वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत, सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा, चरणीची नो पोरे वाकी गरजती गभा, ओवाळीचा मन हे ठाकले ठाई, समदृष्टी समान तुकया लागला पायी, ओवाळू गे माये सभाय साजरा, राई रखुमा बाई भामीच्या वरा, मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले, श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकत, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत. त्याचं वर्णन त्या भगवान परमात्म्याचं केलं का त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत. पाच चरणाचा अभंग आहे. काशी सोन सळा पांघरी पाटोळा, घन निळ सावळा बाई आणू, कमरेला जरी काठी पितांबर धारण केलेला आहे, अंगावर भरजरी शेला घेतलाय. अहो बायांनो मेघासारखा ज्याचा नीलवर्ण आहे, असं भगवंताचं स्वरूप आहे. सकळई तुम्ही वाघेची सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, असे त्याचे श्रीमुख पाहिल्या खेरीज माझ्या जीवाला धीर धरवत नाही. परमात्मा ते आहे ना माऊलीची विरहणी, त्या भगवंताचं हे स्वरूप पाहिल्याशिवाय मला धीर धरवत नाही म्हणली महाराज म्हणतात. पाण्या विनमा सोळी तैसा तुका तळमळे, नंद नंदनू घडी घडी आना. पुढं काय प्राण. माझं प्राण वाचणार नाही म्हणले. प्राण जोपर्यंत न लावा चंदन न घाला हरिविन शून्य शेजार, मला त्या भगवंताचं दर्शन कृष्णाचं माऊली म्हणतात. माझा प्राण जाईल म्हणले. प्राण आपण म्हणतो नाही जेवलं तर माझा प्राण जाईल नाही. नाही जेवलं तर प्राण जाईल. हे म्हणले कया विनन वासती प्राण, बाप रखुमा देवर विठ्ठलू गोविंद, अमृतपान गे मागे. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताचं हे जे रूप आहे ना वर्णन केलेलं, त्याचं श्रीमुख पाहिल्या खेरीज माझ्या जीवाला धीर धरवत नाही, म्हणून तुम्ही सर्व एके बाजूस व्हा मला पाव द्या म्हणत्या. तेव्हा तिथे पंढरपूरला गर्दी होती ना लई. तिथे काय दिसेल लोटायला 4-5 7-8 माणसं आहेत. 7-8 रगाट बाया आणि 7-8 माणसं नुसते असे रपा रप रपा रप रपा रप रपा रप. जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
तसं श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या जीवाला धीर धरवत नाही. म्हणून सर्व तुम्ही एका बाजूला व्हा, मी वागी एकी सवा. का म्हणे जीवा धीर नाही. मला त्या भगवंताचं स्वरूप पाहू द्या, त्याचं मला दर्शन घेऊ द्या डोळ्यांना. सदा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पतीश्वर. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं रूप असं आहे ना. बाकीच्या गोष्टी एकदा पाहिल्या का दोनदा तीनदा परत पाहावं वाटत नाही ना. बाकीचे रस एकदा दोनदा तीनदा, पण हा रस जीव हे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास पुढे. तसं भगवंताचं स्वरूप प्रत्येक पाहावं वाटतं. काय अवस्था आहे त्या गोपींची. अक्रूर ज्या वेळेस घेऊन चालला त्यावेळेस, अक्रूर ज्या वेळेस भगवान परमात्म्याला घेऊन चालला त्या अवस्था काय आहे. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, का रस शृंगारीला सांगव. भगवंताला घेऊन चालले ते शिव्या देत होते भगवंताला. अक्रूरा चांडा कुणी धाडलं म्हणजे तुला. भगवंत चालले तर त्या रथ लाडव्या पडत होते ना. रथी चढला वनमाळी. त्यांच्या त्या नाथ महाराजांनी वर्णन केलं. त्यांच्या अश्रूंना ती धरणी वरली झाली होती, भिजली होती. साधं प्रेम केलं का देवावरतीनी. कसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताचं हे जे स्वरूप आहे ना, तुम्ही सगळे बाजूला व्हा म्हणले. आता ते पाहिल्या खेरीज माझ्या जीवाला धीर धरवत नाही म्हणले. तुम्ही का सकाळी तुम्ही वाघी की सवा बाजूला व्हा. का म्हणे जीवा धीर नाही. का कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैद्य. भगवंत स्वरूपच असं आहे. सारखं ते आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे. सारखं त्या आनंदातच राहावं वाटतं ना. ज्याला तो आनंद मिळाला आहे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमोतीतम गगन सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यम मलमचलम सर्वदी साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमः. तो ब्रह्मानंद, तो दिव्य आनंद ज्या भक्ताला मिळाला असं वाटतं त्याच आनंदात राहावं ना. तेच देवाचं दर्शन आहे. आणि ते आतमध्ये का बाहेर आहे. आपण कुठं पाहतो म्हणून मेळ बसत. मेळ न बसण्याचं कारण सगळे पैरमुख वृत्ती झालेली. त्या आतमध्ये काय चाललंय हेच काही कळाना. आतमध्ये बासरी वाजती कृष्णाची. अनुहात टाळ वाजत्या. येते का ऐकू. बाहेरचं ऐकायचं बंद झाल्याशिवाय ते ऐकू येत नाही. असं तिथे भगवंताचं स्वरूप कसं आहे. ज्याला दिव्य रस आनंद अद्वय नित्य निरामय एका निज ध्येय योगी याची. योगी जपी तपी एकांत गुहेत जाऊन चिंतन करते. काय करता. या आनंद करतात ना. या सुखा करता. कोणत्या सुखा करता. हे आता जे वर्णन केलं ना त्या सुखाचं वर्णन आहे. सुखाचं वर्णन म्हणजे पांडुरंगाचं वर्णन आहे. राजेश सुकुमार मदनाचा तळा रवी शशी तळा लोकल्या कस्तुरी मळवट चंदनाची उठी रुळी माळ कंची.
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सगळे. सुखाचं ओतलेलं आहे ते. साखरेचे पदार्थ बनवत्या ना, कढी बनवत्या, गळ्यातले ते गाठ्या बनवत्या, काही बनवा साखरेच. लग्नामध्ये गणपती बनवा, थोडा बनवा, ते गोडच लागन ना. कारलं बनवलं साखरेत कसं लागन? कडू लागन ना. गोड तसं हे सुखाचे ओतले सकाळी, हे सगळंच भगवंताचे अवयव सगळे सुखाचेच आहे ना. तोच सुखरूप आहे ना. सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी काजू. अरे सुख हेच देवाचं स्वरूप आहे. त्याचं रूप गोड, त्याचं नाम गोड, त्याचं वर्णन गोड. त्याचं वर्णन ऐकलं तरी अंतःकरण शुद्ध होतं ना. गुण गाई नावडी, आता त्याचं वर्णन जरी आपण ऐकलं तरी आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपली वाणी शुद्ध होती. सुखाचे ओतले सकाळी, हे चरण लय महत्वाचं आहे. सुखाचा रस करून श्रीमुख ओतलेलं काय, सारखं त्याच्याकडे पाहावं वाटतं. याचा अर्थ काय? ते सुखच ती. सुखाला काय फुटले? ते सुखाचे अवयव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना त्याला, किती वर्णन त्याचं भरून. सुखालाच ओम फुटले म्हणजे असं भगवंताचं स्वरूप आहे. असा अभंग, आता पुढचा अभंग आहे. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐशी रूप डोळा दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशी रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली ऐशी मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिलाशी, आठवे मानसी त्याची रूप. धरोनी पांजरा हो पायाचा, येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. करकटावरी तुळशीच्या माळा. त्यांनी आपला कॉल. तर भगवंताचं मेन अलंकार तोच आहे ना. भगवंताचा मेन अलंकार हे तुळशीच्या माळा. मग बाकीचं काय असन ते असं. पांडुरंग म्हणलं का तुळशीची माळ, भोले बाबा म्हणलं का द्राक्षीची माळ, नाही. प्रत्येकाला वेगवेगळं लागत. आता गणपती बाप्पाला ते दुर्वा लागत होते, मोदक लागत होते. प्रत्येकाचं आवड वेगवेगळी आहे ना. तसं हे बाबाचं, हे हरी कमरेवर हात आहेत आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. आता मालकाच्या गळ्यात तुळशीच्या माळा म्हणल्यावर त्याच्या भक्ताच्या गळ्यात तुळशीच्या माळा पाहिजेच ना. पांडुरंगाच्या गळ्यात कंठी. आता पहिलाच अभंग झाला ना, सुंदर ती ध्यान उभे विटेवरी. करकटी तुळशी हार गळा काशी पितांबर. तुळशीची माळीचं लक्षण सांगितलं इथं. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐशी रूप डोळा दाजी हाती. आता हे जे अभंग आहे सुरुवातीचे, हे सगळे जवळजवळ भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारेच आहे. जवळजवळ 7-8 अभंग भगवंताचं स्वरूप. कटावर हात, तुळशीच्या माळा, ऐशी रूप डोळा दावी हरी. दुसरं रूप नको दाखव म्हणले मला, जे पहिल्या अभंगात सांगितलं तसं रूप दाखव. तुळशीच्या माळा, तुळशीचं वर्णन आपण पाहिलं. पवित्र असते तुळशी. तुळशीची माळ घातली म्हणजे पावित्र्याचं लक्षण तर आहेच, पण एक बंधन आहे ते मोठं, नाही का. वारकऱ्याचं ते जाणवत आहे ना. तसं ब्राह्मणामध्ये ते
विधी केला जातो ना, आणि मग ते सगळं गायत्रीचं त्यांना ते दिलं जातं, जानवं घातलं जातं, मुंज म्हणतं कोणी त्याला, कोणी काय ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. तर आपल्याला माळ घातली म्हणजे मग ती जानवच घातलं ना. वारकऱ्याचं जानवच धरायचं, ते किती महत्वाचं आहे. माळ तुटली बिटली तर काही काही पाणी सुद्धा पिती नाही, इतकी कट्टर राहतात. म्हणजे ज्याच्याकडे दोन आहे त्याला काही नाही, पण समजा एखाद्याला एकच आहे बुवा, माळ नाही काही काही लोकांची फार श्रद्धा असते. काही काही काढीत आहे बी परत घालायची म्हणतात. आता तो बाजार ऐकत असेल ना एखाद्या वेळेस, म्हणजे माळ घालायची कधी असं म्हणला, तुला तर माळ घालेल होती म्हणे, काढी जरा. काय हरकत नाही, काय हरकत नाही म्हणलं, परत चालतंय त्याला काहीतरी नाही का. परत परीक्षित आता येतेच ना आपल्याला. भगवान परमात्मा कनवाळू कृपाळू दिना लागे उतरली, ते फार मोठं भूषण आहे. ती माळीचं फार एवढीच बरोबर येते ना, बाकीचं तर काढूनच घेते सोनं बिनं, काही जाऊन देत नाही कोणी जवळ. घराला जाऊन देते. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशे रूप हरी दावी डोळा. आता पांडुरंगालाच हरी म्हटलंय ना. सगळ्या हरिपाठाचं ध्रुपद हरीच आहे ना. मग ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐश्य रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली ऐशी मूर्ती. भगवंताचे अनंत रूपये, अनंत अवतारी, अनंत नामय. भगवंत काय होय भक्ती केला तैसा, तो जसं आपण म्हणून तसं वाता येतंय त्याला. अनंत रूपी अनंत वेशी, देखिले म्या त्याशी. बाप रखो माझीवर खून बांधली कैशी, देखिला देखिला माये देवांचा देव. विठला संदेह निमाले तुझे पण. काय त्या भगवंताचं काय, त्याला मूळ रूपही नाही, रंग नाही, रूप नाही, नाही गुणवर्ण. निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, त्याला येणं नाही जाणं नाही, पण भक्त करता. भक्ताला जसं रूप पाहिजे तसं धरता येत त्याला, नाही का. आपण म्हणलो ना भगवंता मला असं दर्शन पाहिजे. हॅलो हॅलो. आता तुळशीदास महाराजांचं चरित्र आपण पाहिलं. द्वारकेला गेले म्हणले, मला ह्याच रूपात दर्शन पाहिजे, तर रामरूपात दर्शन दिलं ना. तिकडं वृंदावनला गेले. आता तिथं काय, तिकडे गेले कृष्ण सोडून दुसरा विषय नाही ना. म्हणजे आता तुम्ही तर रामाचे भक्त, इथं काय काय म्हणले तुम्ही. आता इथं का थोडाच राम आहे का तुमचा, इथं फक्त कृष्ण आहे. उत्तर भारतामध्ये राम सिंग नाही म्हणले इकडे. आता त्यांना माहिती होतं ना, काय सामान्य होते का, यांची पित्र जेवेल होती ती. त्यांनी भगवंताची प्रार्थना केल्यावर सगळ्यांना रामरूपात दर्शन दिलं ना भगवंताना. त्याला काय वाचा येणार नाही हो, काही वाचा येत त्याला. तो भक्ता करताची होय भक्ती केला तैसा, आपण जसं म्हणू तसं वाचा येतं त्याला. जसं आपला भाव असन तसा. तुकाराम महाराज म्हणते, मला दुसरं रूप दाखवू नको, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली ऐशी मूर्ती. मला असं रूप पाहिजे का तुझे पाय विटेवर पाहिजे, दोन्ही चरण समान पाहिजे, असं रूप मला दाखव. पितांबर पाहिजे,
अशी मला तेजस्वी मूर्ती पाहिजे. गरुड पारावर उभा राहिला असेल आठवे मानसी त्याची रूप. जे असं जे भगवंताचं रूप आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणते मला ते दाखव फक्त, बाकी मला दुसरं रूप दाखवू नको. झुरोनी पांजरा हो पायी आता ये पंढरीनाथा भेटा वया. आणि मग ह्या रूपामध्ये मला तू भेटायला ये. खरेच महाराजांच्या जीवनात प्रसंग आहे. कमरेवर हात आहे, गळ्यात तुळशीच्या माळा आहे. असं तुझं जे रूप तुझी डोळ्याला दाखव. आणि हे रूप माझ्या माझ्या मनामध्ये आठवते. त्याच विषयीच्या धोरणे शरीर अस्थिपंजर होऊ पाहत आहे. म्हणजे ते पाहण्याकरता आपण म्हणतो ना झुरणी लागली, झुरणी. तसं ते म्हणले हे रूप पाहण्या माझ्या मनामध्ये सारखं तेच रूप आहे. आणि ते रूप पाहण्याकरता मला माझं शरीर अस्थिपंजर होऊन पाहत आहे. महाराज एकदा आजारी पडले होते ना, आता येणारच आहे ते विषय पुढे आपल्या. ताप आणि वारीला जायचं, महाराज जाऊ शकले नाही ना. वारीला त्यांना जाता येईना, शरीर पूर्ण आजारी पडल्यामुळं सगळे वारकरी गेले. आहे की नाही ते आता सगळा विषय पुढे येईल. पण त्यांनी जे म्हणलंय ना माझं अस्थिपंजर झालंय शरीर म्हणले पार. का तुझी वाट पाहून 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 झुरणी लागली. झुरणी लागल्यावर कसं होतं, आता आपल्या रोड याच्यातला शब्द येतो कायमचा. मग ते पांडुरंगाची कशी वाट पाहत असतील. झुरणी लागली होती सारखी पांडुरंगाची वाट पाहायची. पांडुरंगानं त्यांना पाठवलं होतं न्यायला गरुड. आणि ते म्हणले नाही माझ्या स्वामीचं वाण आहे, मी कसं काय त्याच्यावर बसन म्हणले, मी काही येणार नाही म्हणले. आता पांडुरंगाला तिथं आषाढी सगळेच तिकडं दर्शनाला. पांडुरंगाला इकडे येता येईना ना महाराजांना भेटायला. म्हणजे महाराजांची अंतःकरणाची अवस्था काय आहे तुकाराम महाराजांची पांडुरंगाला भेटण्याकरता. त्याच विषयीच्या धोरणीने शरीर अस्थिपंजर होऊन पाहत आहे. याकरिता हे पंढरीचे स्वामी भेटावयास या. येई गा तुमाय बापा पंढरीचा राया. आसवे दाटली उभारली पाहे. आसवे दाटली उभारली पाहे. नामदेवराय म्हणतात कशी देवाची वाट पाहते ही मंडळी. हे गा पांडुरंगा माय बापा. असं जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये धोरणी लागली. माझं शरीर कसं झालंय म्हणले अस्थि पंजर झालंय. तेव्हा पंढरीनाथा पंढरीच्या स्वामी भेटावायस या. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे माझी पुरवावी आ. विनंती उदास करू नये. सामान्य जीव बाकीच्या गोष्टी करता धोरणी लागतो. आई बाप जोडणी लागत्या, पोरं जोडणी लागत्या, लग्नच होईना म्हणते. व्यवहार संसारी जीवाची व्यथा. आवाज चालू आहे ना? हा भाऊ. हा तू काही बोला ना मग. म्हणजे
संसारी जीवाला संसारातलं काही मिळावं म्हणून तो झुरणी लागला ना. हा. मला तर नाही लग्न लागलंच, आई बापाची काय परिस्थिती होती आणि त्या पोराची काय परिस्थिती होती, झुरणीच लागत हो ना तो. हा. हा? हा. हे- हा? हा तो म्हटलं. या ब्राह्मणाकडे जा, इकडे आमका विधी कर, तमक कर, पार तो म्हणला ना, पार तिकडे त्र्यंबकला जाऊन विधी कर, तरी करतो तो. हा. पार काही करतो ना. हम्म. कशा करता? म्हणजे तळमळ लागत ना. हम्म. एक उदाहरण म्हणून घेतलं आपण, पण संसारात वस्तू मिळवण्याकरता आपण किती आटापिटा करून टाकीतो पार. हा. पार काही करायला तयार आहे ना जीव, संसारातल्या वस्तू भेटण्याकरता. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा आटापिटा काय करताय? जगद्गुरु तुकोबरायांचा आटापिटा एवढ्या करताय, तुकाराम महाराज म्हणतात, माझी एवढी आशा पूर्ण करावी, या प्रार्थनेचा वेर करू नये. असं म्हणजे इच्छा माझी पुरवावी, आस माझ्या चित्तामध्ये दुसरी आशाच नाही, फक्त एकच आशा आहे का तुझं दर्शन व्हावं, ते बी या रूपात व्हावं. संतांची तळमळ भगवंताच्या दर्शनाकरता ना, आपली तळमळ संसारातल्या वस्तू भेटण्याकरता आहे, नाही का? चिंतन कशाचं राहतं? ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट लागते त्यावेळेस चिंतन कायच राहत? एखाद्याला गाडी घ्यायची समजा, हा. काय असतं चित्तामध्ये? गाडी होती सगळी. स्वप्नात काय दिसन त्याला? स्वप्न काय पडतील? गाडीचे स्वप्न पडणार त्याला. चिंतन ज्याचं आहे त्याचे स्वप्न पडत असते, दुसरे काय नसते पडत. म्हणजे तसं जगद्गुरु तुकोबारायांना दुसरी अपेक्षाच नाही काही, फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाकी अनेक दुसरे मज नाही. आता सगळ्याची व्यावृत्ती केली, निमिलिया चित्ता पासमिया पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणी जागृतीमध्ये त्यांना या रूपात येऊन दर्शन द्यावा, एवढीच माझी एक इच्छा राहते, इच्छा आहे. म्हणून करकटावरी तुळशीच्या माळा, आईचे रूप डोळा जावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, आईचे रूप हरी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली आईची मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिला, आठवे मानसी तेची रूप. झुरोनी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदात करून ये. ठेविले चरण तुही विटेवरी, ऐशे रूप हरी ताजी डोळा. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम तुकाराम.